यानंतर एक स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 12 दिवस बाकी आहेत। विधानसभा निवडणुकीला आता रंगत चढू लागले। एनडीए आणि महाआघाडी म्हणजेच इंडिया आघाडीने उमेदवार देताना साधलेली जातीय गणित देखील या निवडणुकीत महत्त्वाचं ठरणार आहे। तर गेल्या निवडणुकीतील जातीय गणित नेमकी काय सांगतायत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने आघाडी घेतली आहे। इंडिया आघाडी चर्चेचं गुराळ, भाजपचा मोठा खेळ। बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने आघाडी घेतली आहे। लगोलग जागा वाटप उरकून टाकलाय। एनडीएच्या जागा वाटपात चिराग पासवान यांचं पारडं जड असल्याचं दिसून आलंय। चिराग पासवान यांना एनडीएने क्षमतेपेक्षा जास्त जागा देऊन भाजपनं एक नवी खेळी केली आहे। बिहार निवडणुकीत भाजप 101 जागा, नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड 101 जागा आणि चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी 29 जागा लढवणार आहे। त्याच्यावर अतिशय रंगतदार होत आहे। महाराष्ट्र या निवडणुकांकडे पाहतोय। बिहार ही देशाची पॉलिटिकल लॅबोरेटरी आहे, राजकीय प्रयोगांची प्रयोगशाळा आहे। बिहारची जातीय समीकरणं, बिहारचं राजकारण हे भन्नाट आहे, हे वारंवार आपल्याला नजरेला येत असतं। आता सुद्धा भाजपाने अतिशय कौशल्य वापरून काही खेळी करायला सुरुवात केलेली आहे। नितीश कुमार त्यांच्यासोबत आहेतच, शिवाय आता त्यांनी चिराग पासवान यांना तब्बल 29 जागा दिलेल्या आहेत। तर या जागा का दिल्या असं अनेकांना वाटू शकतं। भाजपच्या वाट्याला 101 जागा आल्यात। या जागांवर उमेदवारही भाजपनं घोषित केल्यात। बिहारमध्ये निवडणुका जिंकण्यासाठी महत्त्वाचं असतं ते जातीय समीकरण। भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांमधून देखील हेच दिसून येत आहे, कारण भाजपच्या उमेदवारांमध्ये सवर्ण 49, ओबीसी 30, ईबीसी 10 आणि एससी एसटी प्रवर्गाच्या 12 जणांना तिकीट देण्यात आलंय। भाजपने 2 खेळी मस्त खेळलेल्या आहेत। एकीकडे त्यांनी सवर्ण उमेदवार दिलेत 49, म्हणजे सवर्णांमध्ये म्हणजे उच्चवर्ग वर्गामध्ये असा मेसेज दिलाय भाजपाने की आम्ही तुमच्या पाठीराखी आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। पण त्याचबरोबर त्यांनी स्वतः मात्र मागासलेल्या जास्त उमेदवारांना आपल्याकडून संधी न देता त्यांनी चिराग पासवान यांच्याकडे जास्त उमेदवार दिलेत। म्हणजे चिराग पासवान त्यांच्या 29 पैकी जास्तीत जास्त दलित उमेदवार, जास्तीत जास्त मागासलेल्या जातीतल्या उमेदवारांना उमेदवारी देणार आणि त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण करणार आणि ती मतपेढी कशी खेचायची याची व्यूहरचना भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी करणार। दुसरीकडे नितीश कुमार यांनी मात्र अतिमागास जातीच्या उमेदवारांवर विश्वास दाखवलाय। जनता दल युनायटेडने 22 सवर्ण, 37 ओबीसी, 22 ईबीसी, एससी आणि एसटी 16 उमेदवार तर 4 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिलंय। दुसरे प्रतिस्पर्धी आहेत राष्ट्रीय लोकजनशक्ती पार्टी म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग केला, कारण चिराग पासवान यांच्याशी त्यांचं काही जमलेलं नाही, तर ते त्यांचे काकाच आहेत, तर त्यांनी वेगळं चूल मांडल्यामुळे राजकीय समीकरणं काहीशी वेगळी झाली होती। चिराग पासवान नाराज झाले होते, परंतु आता बदलत्या राजकारणामध्ये पशुपती कुमार पारस यांचं महत्त्व संपलेलं आहे हे लक्षात घेऊन भाजपने एक वेगळी खेळी केली आणि चिराग पासवान यांना ताकद दिली। त्यामुळं इंडिया आघाडीमध्ये ज्याच्यामध्ये लालू प्रसाद यादव आहेत, काँग्रेस आहे, बाकीचे इतर पक्ष आहेत, यांच्यामध्ये गोंधळ निर्माण करायला हे त्यांना एक पुरेसं महत्त्वाचं कारण मिळतं। दुसरीकडे आरजेडीनं एमवाय समीकरण पुन्हा एकदा गुंफलंय। एमवाय म्हणजे मुस्लिम आणि यादव उमेदवारांवरच त्यांनी विश्वास दाखवलाय। लालूंची आरजेडी बिहारमध्ये 143 जागांवर निवडणूक लढवतीये। राष्ट्रीय जनता दलाने 51 यादव, 19 मुस्लिम, 14 उच्चवर्णीय आणि 11 कुशवाह उमेदवारांना तिकीट दिलंय। त्यांनी शहरी उच्चभ्रू वर्गातले दिले 49 सवर्ण आहेत, ओबीसी 30 आहेत। बिहारमध्ये ओबीसी फॅक्टर खूप मोठा आहे। यादव हे स्वतः ओबीसी मध्ये येतात। लालू प्रसाद यादवांची भिस्त ही काही प्रमाणात मुस्लिम, दलित आणि यादव यांच्यावर प्रामुख्याने असते, तर त्यांनी जाणीवपूर्वक ओबीसी उमेदवार 30 दिलेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी ईबीसी म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासमध्ये जवळपास 10 उमेदवार दिलेले आहेत। त्यामुळे एकीकडे उच्चभ्रूंना खेचायचं, दुसरीकडे चिराग पासवान यांच्या रूपाने दलित आणि पिछडा वर्गामध्ये एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि ओबीसींना अधिकाधिक उमेदवारी देऊन, ओबीसी हा खरं तर भाजपचा कोर वोट बेस आहे। भाजपाची हिंदुत्वाची खरी जी ढाल आहे राजकारणाची ती ओबीसीच पुढे नेतात। देशभरामध्ये भाजपा ओबीसींना राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्व देतो। एनडीएनं किती सवर्णांना तिकीट दिलं याचा विचार केला तर भाजप 49, जेडीयूनं 21 आणि पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानं 10 सवर्ण उमेदवारांना तिकीट दिलंय।
या तिन्ही पक्षांनी 81 सवर्ण उमेदवारांवर भरोसा दाखवलाय। मागील निवडणुकीमध्ये सवर्ण मतदारांचा कल कुणाकडे याचा पॅटर्न पाहिला तर एनडीएनं सवर्ण उमेदवार का दिले याचा उलगडा होतोय। ब्राह्मण समाजानं 52% मतदान एनडीएच्या पारड्यात टाकलं। फक्त 15% ब्राह्मण समाजानं इंडिया आघाडीला मतदान केलं। त्यावेळी चिराग पासवान यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आणि त्यांना 7% मतं मिळाली। एनडीए आणि चिराग पासवान यांच्या एकूण मतांची बेरीज केल्यास 59% इतके होते। भूमिहार समाजानं 51% एनडीएला आणि 19% मतदान इंडिया आघाडीला केलं, तर चिराग पासवान यांना 3% मतं मिळाली। राजपूत समाजाने 55% एनडीएला आणि 9% मतदान इंडिया आघाडीला केलं होतं, तर चिराग यांना 4% मतं मिळाली। कायस्थ समाजाने 59% एनडीएला आणि 19% मतदान इंडिया आघाडीला केलं होतं। हे आकडे दाखवून देतात की सवर्ण मतदार का कायम एनडीएच्या बाजूने राहिलाय। 6 नोव्हेंबरला बिहार निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे आणि त्यासाठीच आता देशभरात पसरलेला बिहारी वर्ग भरभरून मतदानासाठी निघालाय। ठाण्यातून भरभरून ट्रेन आता बिहारच्या दिशेने रवाना होत आहेत। बिहारची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे। इंडिया आघाडीसाठी बिहार अनेक दृष्ट्या महत्त्वाचा आहे। यावर देशातील अनेक राजकीय गणितं देखील बदलू शकतात। आता बिहारी जनता सत्तेच्या खुर्चीवर पुन्हा भाजप आणि जेडीयूला बसवणार की काँग्रेस आणि आरजेडीवर विश्वास ठेवणार हे 14 नोव्हेंबरला समजेल। रामराजे शिंदे, एनडीटीव्ही मराठी, पाटणा।